रमाबाळ सकाळ सकाळी आंघोळ करून वरती गेलो होतं माऊकडे. मम्मी पण तिला आणायला गेले होते. तर बघा रांगोळी किती छान काढणं चाललं होतं वरती. ही प्रीती माऊ काढत होती पिल्लूची रांगोळी. खूप सुंदर रांगोळी काढली होती. मग काय घरी आले नाही, घरी आल्यानंतर राहिलेलं फराळ करायचं चालू होतं. चिवडा बाकी होता, लाडू बाकी होते. मग चिवडा आधी तयार करायला घेतला आम्ही. त्याच्यासाठी शेव बनवायची होती. मग शेव पण आम्ही घरी तयार केली. मम्मीने पीठ वगैरे मळून घेतलं होतं. मग मी फक्त काय शेव टाकायचं काम केलं. म्हणून मग राहिलेली शेव वगैरे तयार करून गेली. मग अशी मस्त अशी कुरकुरीत झाली होती शेव. मग काय आवरलं आम्ही संध्याकाळसाठी आणि ड्रेस वगैरे घालून गेले मी खाली. तर खाली बघा किती मोठ्या मोठ्या रांगोळ्या काढल्या होत्या प्रत्येकाने दारात आपापल्या. आणि ते पण पिलूसोबत मामा तिचा फोटो काढत होता. म्हटलं तू एकटाच कशाला काढतो, आम्ही पण काढतो, माझ्याबरोबर पण पिलूचे फोटो काढ. मग माझ्यासोबत पण पिलूचे फोटोज वगैरे काढून घेतले मी. आणि सगळ्यांना पिलूला बघून सगळ्यांनी तिच्यासोबत फोटो वगैरे काढले. शीतल माऊ पण तिच्याबरोबर फोटो काढत होती. वरती आल्यानंतर मग आम्ही घरात पण रांगोळी काढली होती दारासमोर, शीतलने आणि मी. आणि पुढची रांगोळी झाल्यानंतर इथे बघा योगेश काय करतोय आमचा, कुणाचे फोटो काढत होता काय माहिती. सगळ्यांना काय इन्स्ट्रक्शन देत होता, इकडं उभं राहा तिकडं उभं राहा म्हणून. फोटोज वगैरे काढून त्याला अचानक वरती बघितलं आणि मला म्हणतो हाय. आणि नंतर संध्याकाळी बघा इकडे फटाके इतके वाजत होते जोरजोरात. पिल्लू इतकी रडत होती ना, मग तिला झोपवलं. फटाक्याच्या आवाजामुळे रडत होती का काय काय माहिती, पण लय रडत होते. त्यामुळं मग तिला पहिलं झोपवलं, शांत केलं. आणि मी पण ड्रेस वगैरे चेंज केला. मग काही संध्याकाळी परत साडी घालायची माझी इच्छाच नव्हती, पण सगळ्यांनी फोर्स केला म्हणून मी साडी वगैरे घालून तयार झाले. आणि फोटोज वगैरे क्लिक केले आम्ही. आणि ते योगेश बघा तो दिवा असा वरती उडवायचा प्रयत्न करत होता, पण तो दिवा काही वरती उडतच नव्हता. तो आमचा प्लॅनच फ्लॉप झाला पूर्ण. तो पूर्ण कागदच जळून गेला. मग जर त्या दिव्यासोबतच फोटोज वगैरे क्लिक केले आम्ही आणि गेलो घरी. तर चला भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये. ओके बाय.